आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू, आमदार अमित गोरखे यांचा गंभीर आरोप, आमदार गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू, रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती। तनिषा सुशांत भिसे मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून शासनाला अहवाल देणार, आरोपांवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं स्पष्टीकरण, अहवाल सादर करण्याचे आरोग्य विभागाचे आदेश। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना दुर्दैवी, घटनेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात माणुसकीपेक्षा पैशाला जास्त महत्त्व, हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळेच आईचा मृत्यू, या सर्व प्रकाराला रुग्णालयाचं प्रशासन जबाबदार, तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया। रुग्णालयाची परवानगी रद्द करून दंड लावण्याची गरज, रुपाली ठोंबरे आक्रमक, तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत अशा असंख्य तक्रारी, सुषमा अंधारे यांचा आरोप। तक्रार दाखल करण्यासाठी आमदार अमित गोरखे पोलीस आयुक्तांच्या भेटीला, दीनानाथ रुग्णालयाचे आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना, आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर, तात्काळ अहवाल सादर करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आदेश, तर तथ्य तपासून चौकशी करून कारवाई करा, रुपाली चाकणकर यांचे पुणे पालिका आयुक्तांना आदेश। प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज, आज दुपारनंतर जामीन अर्जाबाबत निर्णय होणार, कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला होता। वडेट्टीवार आणि आशिष शेलार यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण, शेलार चंद्रपूर दौऱ्यात असतानाच भेट, शेलार, वडेट्टीवार आणि वडेट्टीवारांचे कट्टर विरोधक मानले जाणारे बंटी भांगडिया यांचा एकाच गाडीतून प्रवास।